नमस्कार मित्र तर आज आपण निघालो आहोत घोरावडीच्या डोंगरावरती ट्रेक करण्यासाठी। गाड्या पार्क केल्या इथं आणि आता निघालोय। तर आजचा आहे रविवारचा दिवस आणि आज आपण परत एकदा ट्रेकसाठी आलोय। पावसाळ्याचं मस्त वातावरण आहे, तर चला वरती जायचं आपल्याला, बघायचं काय काय आहे। बऱ्याच वेळा आपण इथं आलोय, पण परत एकदा एक रविवारचा पावसाळ्यातला हा रविवार आणि मस्त वातावरण झालंय म्हणून आपण ट्रेकसाठी आलोय। तर चलो। तर आज आपल्या बरोबर आहेत आर्यन आलाय। आर्यनचे मित्र आहेत सई आणि आदिराज, आणि सई आणि आदिराजचे बाबा आहेत। तर असे आपण आज पाच जण मिळून आलोय ट्रेकिंगसाठी। मस्त जबरदस्त वाटतंय, वातावरण भारी झालंय, खतरनाक फिलिंग आहे, खतरनाक हिरवळ आहे आणि मुलं पोरांनाही भारी वाटायला लागले। तेही बऱ्याच दिवसातून ट्रेकिंगसाठी आलेत। तर इथून पायऱ्या चालू होत आहेत, अर्ध्यापर्यंत चांगल्या बांधकाम केलेल्या पायऱ्या आहेत आणि व्यवस्थित मेंटेन आहेत त्या पायऱ्या। तिथून थोडासा स्टीप एरिया आहे, स्लिपरी एरिया आहे आणि त्यानंतर परत कच्च्या पायऱ्या आहेत। आणि एकदम टॉपला जाण्यासाठी तिथं मग मध्ये एक मंदिर आहे, शंकराचं महादेवाचं मंदिर आहे, आणि त्याच्यानंतर वरती जाण्यासाठी मग आपल्याला क्लाइंब करून जावं लागतं। ते खूप स्टीप आहे, तर म्हणजे अवघड चढणीतला प्रकार आहे अगदी वरती जायचं असेल तर आजचं आपलं टार्गेट हे अगदी वरती जायचं आहे। म्हणजे क्लाइंब करून जाणं अवघड जो प्रकार आहे तर तो करून जायचा आहे आपल्याला। तर तिथंपर्यंत जायचं आणि अशी जी पोरं आहेत ते पुढं पळत पळत चाललेत। तर इथंपर्यंत पायऱ्या होत्या, त्यानंतर हा जो आहे हा थोडासा स्लिपरी एरिया जो आहे, इथं मध्ये पायऱ्या वगैरे काय नाही आहेत। आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर परत कच्च्या पायऱ्या आहेत, दगडात बांधकाम केलेले आहेत पण त्या कच्च्या आहेत, म्हणजे प्रॉपरली अशा सिमेंटमध्ये वगैरे तयार केलेल्या नाही आहेत। तर इथं आल्यानंतर आपण अर्ध्यात येतो, मंदिराला जाण्यासाठी आल्यानंतर अर्ध्यात येतो आपण, आणि खूप मस्त वारं लागतं इथं, भारी वार आहे। आणि अगदी इथंपर्यंत येईपर्यंत पार घामाघूम झालेला असतो आपण, आणि थोडंसं थांबलं की मस्त गार वाऱ्यामुळं भारी वाटतं। आणि हा इथून दिसणारा नजारा पुणे मुंबई जुना हायवे आहे, त्यानंतर त्याच्या पलीकडं रेल्वे ट्रॅक आहे, आणि रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जे आहे तर तो मिलिटरीचा CRPFचा एरिया आहे। तर इथून आपल्याला वरती जायचं आहे, अगदी टॉपला जायचं आहे आपल्याला इथं। चलो, आता हा पोर्शन आपल्याला थोडासा स्लिपरी आहे, पावसामुळं घसरतं इथं। तर ज्या कच्च्या पायऱ्या होत्या तर त्या कच्च्या पायऱ्यावरून न जाता आम्ही त्याच्या शेजारून जो पायवाट आहे तर तिथून जायचा निर्णय घेतला, कारण पायऱ्यावरून जास्त जर चाललं तर पोरं बऱ्याच दिवसातून आलेत आणि त्यामुळं मग त्यांचे पाय वगैरे भरून येण्याची शक्यता असते, म्हणून आम्ही जेवढं होईल तेवढं पायवाटेनं जाण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून कोणालाच त्रास होणार नाही। तर आत्ता आम्ही मधल्या टप्प्यापर्यंत म्हणजे मंदिरापर्यंतच्या टप्प्यापर्यंत आलो आहोत। आता इथून थोडंसं वरती गेलं की वरती मंदिर आहे। मंदिरात जाणार नाही आहे आपण, कारण आज पावसाळा असल्यामुळं गर्दी खूप आहे। तुम्ही बघितलं असेल ह्याला पायऱ्यावरती खूप गर्दी होती, त्यामुळं मंदिरात आपण जाणार नाही आहे आणि डायरेक्टली आपण वरती जाणार आहोत। तर ही अशी दरी आहे
आणि इथं आपण थोडासा सपाट भाग लागतो, तर इथं येऊन थांबलेत पोरं. आणि इथून वरती थोडंसं पुढं गेलं की मंदिर आहे. आणि इथं आपल्याला जायचं आहे वरती अगदी टॉपला. हे टार्गेट आहे आजचं आपलं. तर बघूया, हळूहळू जाऊया, कारण बऱ्याच दिवसातून पोरं आल्यामुळं त्यांनाही त्रास नाही झाला पाहिजे. आणि हा जो परिसर आहे अगदी हिरवागार झाला आहे. तर हा जो भाग आहे म्हणजे मंदिराच्या इथं आल्यानंतर हा थोडासा मध्ये सपाट भूभाग आहे, जो चालण्यासाठी किंवा श्रावण महिन्यात दर्शनासाठी वगैरे हे रेलिंग केलेलं आहे. इथं व्यवस्थित अगदी मेंटेन ठेवलं आहे. आणि पुढं गेल्यानंतर मंदिरापर्यंत हे रेलिंग व्यवस्थित आहे, म्हणजे गेट वगैरे बसवलेलं आहे. तर गेट पुरातत्व विभागाच्या इथे येतं, कारण इथं काही लेण्याही आहेत आणि अगदी पोखरून केलेलं हे आहे. मंदिर आहे आत आणि तिथं महादेवाची पिंड आहे. तर चला आता क्लाइंबला सुरुवात करूया. हा जो भाग आहे हा क्लाइम्बिंगसाठी खूप खतरनाक भाग आहे, स्टीप आहे खूप. आणि पोरं जे आहेत तर ते अगदी व्यवस्थित वरती चढतायत, कारण मोठ्या माणसालाही चढता येत नाही, पण अगदी माकडासारखी चिटकून असे दगडावरती वरती चढतायत. भारी, त्यांच्यासाठी एक नवा एक्सपिरियन्स आहे. बऱ्याच दिवसातून, म्हणजे बऱ्याच वेळा येतो आम्ही ट्रेकिंगसाठी, पण हा बऱ्याच दिवसातूनचा एक्सपिरियन्स चांगला आहे. आणि खूप परिसर जबरदस्त झालेला आहे. पावसाळी वातावरण असल्यानंतर सगळाच असं उत्साहवर्धक वातावरण असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे थकवा जास्त जाणवत नाही पावसाळी वातावरणामध्ये, कारण वातावरणात गारवा असतो आणि थकवा जास्त जाणवत नसल्यामुळं ट्रेकिंगसाठी किंवा क्लाइम्बिंगसाठी भारी वाटतं. म्हणजे तर आता जवळपास टार्गेटच्या जवळ आलो आहे आपण. थोडंसंच अजून वरती गेले की आपलं टार्गेट आहे. टॉप माउंटनचा टॉप आहे, पण इथं पोरं थोडीशी दमली आहेत आणि त्यामुळं थांबलो आहे आपण. बघू शकतो आपण खालून आलो आहे अगदी, आणि शेजारचेही डोंगर असे छोटे छोटे दिसू लागलेत. आणि आता आपल्याला वरती जायचं आहे. तिथं झेंडे आहे तिथं, आणि थोडा विश्रांती घेता येत आता. दमल्यामुळं आणि गार वार लागतं, त्यामुळं ते म्हणले थोडासा आम्ही आता झोपतो एक 10-15 मिनटं, आणि त्यानंतर मग हे झालं की आपण वरती जाऊया. तर चला, परत एकदा आपण चालू केलेलं आहे क्लाइम्बिंग. आणि अजून एक थोडासा छोटासा पॅच आपल्याला वरती जायचं आहे. बघू शकतो आपण शेजारचे ज्या डोंगर टेकड्या आहेत तर त्या खूप छोट्या दिसू लागलेत आता, आणि आपण अगदी टॉपवरती येतोय. आणि क्लाइम्बिंग जे आहे असं खूप असं जास्त कठीण नाही आहे, पण ज्यांना सवय आहे त्यांच्यासाठी काहीच नाही. इथं वरती आल्यानंतर एक तळं आहे, म्हणजे पावसाचं पाणी वगैरे साठतं इथं. आणि थोडंसं पाऊस जास्त अजून झाला नाही, त्यामुळे एवढं पाणी साठलं नाही आहे. आणि इथं एक भेटला आपल्याला मित्र आपला, आणि तोही आलाय फिरायला. आणि तो जो मित्र आहे तर तो आपल्या बरोबरच येतोय आता. मस्त वरती पठार आहे, भारी मोठं असं पठार आहे. आणि वॉकिंग करणारे जे डेली येत आहेत ट्रेकिंग करणारे, तर हे इथं रनिंग वगैरे करतायत, कारण मोठं पठार आहे. आणि एका साईडला पुण्याचा व्ह्यू आहे, एका साईडला मावळाचा व्ह्यू दिसतो. आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं जे क्रिकेटचं मैदान आहे तर तेही इथून अगदी स्पष्ट दिसतं.
म्हणजे आपण जर दुर्बीण घेऊन जर बसलो इथून तर आपण मॅचही बघू शकतो. अशा प्रकारचं हे आहे, इथून म्हणजे दिसणारा व्ह्यू आहे ह्याचा क्रिकेटच्या ग्राउंडचा. हे बघा क्रिकेटचं ग्राउंड, MCA महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं क्रिकेट ग्राउंड आहे आणि त्याच्याच पलीकडे एक्सप्रेस हायवे आहे. आपण बघू शकतो की कसलं हे झालेलं आहे, डेव्हलपमेंट झालेली आहे. डेव्हलपमेंट म्हणजे काय तर अगदी टावरच्या टावर उभा राहिलेत आणि सगळं सिमेंटचं जंगल उभं राहिलं आहे आणि ह्याच्यामुळं पर्यावरणाचा खूप म्हणजे जशी जशी प्रगती होती तसं तो पर्यावरणाला हानिकारक असते. तर अशा प्रकारे जास्त प्रगती कधी कधी धोकादायक ठरू शकते. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की चला आपण थोडंसं बसूया आणि आपण डब्यामध्ये जे काही स्नॅक्स आणलेत तर ते स्नॅक्सचा आनंद घेऊया. थोडंसं म्हणता जवळपास अर्धा ते पाऊण तास आम्ही बसलो आणि त्यानंतर मग जे आणलेलं होतं संग खायचं स्नॅक्स तर ते खाल्लं. त्यानंतर वातावरणाचा आनंद घेतला आणि मग परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. इथं बसून असं वातावरणाचा आनंद घेत आणि मस्त गार हवेत आम्ही स्नॅक्स खातोय आता. आणि स्नॅक्स खायचे झाल्यानंतर थोडासा आराम करून परतीच्या प्रवासाला चालू होईल घरी जाण्यासाठी. तर आजचा ह्या ट्रेकमध्ये खूप भारी एक्सपिरियन्स येतोय, मस्त वाटतंय, जबरदस्त असं फिलिंग आहे. कारण ट्रेक करणं हे शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि थोडंसं बाहेर पडल्यानंतर भारी वाटतं. तर इथं बसल्यानंतर इथं जे दिसते इथं कोणती तरी स्कूल आहे, मे बी रहिवाशी स्कूल असावी, कारण ग्राउंड वगैरे मोठं आहे आणि तिथले ज्या बिल्डिंग वगैरे आहेत तर ते स्कूल टाईप किंवा शाळेच्या सदृश्य आहेत, दिसत आहेत. कोणती आहे काय आयडिया नाही, पण असं ऐकलंय की ते बिर्लाची स्कूल आहे, बिर्ला ट्रस्टची स्कूल आहे आणि तिथं खूप भारी आहे. मग तर चला आता परत एकदा आपल्याला जो कठीण वाट आहे तर ती उतरायची आहे. अवघड घसरणीची जी वाट आहे तर ती अगदी सावकाश उतरून आता परतीचा प्रवास आपला सुरू झाला आहे. इथं बहुतेक राहत आहेत कोणीतरी. हा जो इथला पॅच आहे हा थोडासा कठीण आहे, कारण तिथं जास्त असं चढण आहे, त्यामुळं एवढाही जास्त नाही आहे पण आहे थोडासा. आणि ह्याच्यामध्ये पोरांनाही कळतं की आपल्याला कोणता डिसिजन घ्यायचा आहे, कुठला पाय कुठं टाकायचा आहे, हे त्यांना स्वतःला डिसिजन घेता यावं ह्या उद्देशानं ट्रेक ही महत्त्वाचा असतो. कारण तेवढं त्यांना डिसिजन मेकिंग महत्त्वाचं असतं आणि कसं उतरायचं, किती अवघड आहे ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मनानं ते खूप स्ट्रॉंग होतात.
ज्यावेळेस ट्रेकिंग वगैरे अशा ॲक्टिव्हिटी केल्या जातात किंवा फिजिकली कोणतीही ॲक्टिव्हिटी केली जाते तर त्याच्यामध्ये ते शरीराने तर फिट होता येतच, पण शरीरापेक्षा मनानेही फिट होत आहेत आणि ते खूप महत्त्वाचं असतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.